हे देवच असतात असं म्हटलं जातं, मात्र अनेकदा जेव्हा डॉक्टर नसतात तेव्हा वर्दीतले देव मदतीला येतात. अगदी अशाच पद्धतीची एक घटना घडली आहे पुणे रेल्वे स्टेशनवरती. मध्यरात्र झालेली होती. एक महिला होती जी प्रचंड लेबर पेन मध्ये होती, विव्हळत होती आणि त्यावेळेला मदतीला आल्या त्या म्हणजे आरपीएफ जवान असलेल्या हेड कॉन्स्टेबल असलेल्या शिल्पा उकाडे मॅडम. आणि मग त्यांनी जी काही त्यांना मदत केली त्यानंतर याच प्लॅटफॉर्मवरती जिथे मी आत्ता उभी आहे त्या ठिकाणी एका गोंडस चिमुकलीला जन्म देण्यात आला. हे सगळं जे काही घडलं हे शिल्पा उकाडे मॅडम यांच्या मदतीने घडलेलं पाहायला मिळालं. त्यामुळे आज मी पुणे रेल्वे स्टेशनवर उभी आहे. माझ्याबरोबर स्वतः मॅडम आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत. मॅडम, सगळ्यात पहिल्यांदा तुमचं अभिनंदन. आणि त्यानंतर खरं तर त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं, घटना कशी घडली होती, काय काय घटनाक्रम? ऍक्च्युली त्या दिवशी माझी ड्युटी त्या दिवशी सीसीटीव्ही ऑफिसला होती. आमची नाईट ड्युटी लागते. नाईट ड्युटीमध्ये मी असताना मला आमच्या ऑफिसमधून एक मेसेज मिळाला की मॅडम एक लेडीज आहे ज्या दानापूरला जाणार आहेत. दानापूरचं त्यांचं तिकीट आहे. पुणे ते दानापूर त्यांचा प्रवास होता. त्यांच्यासोबत दोन व्यक्ती होते, त्यांची बहीण, त्यांचा हजबंड आणि एक छोटी मुलगी होती. तर त्यांनी गाडी सोडून दिली. त्यांना खूप अचानक लेबर पेन व्हायला लागलं. मे बी पोट दुखणं वगैरे असं. मलाही त्यात काय अनुभव नव्हता. मग माझ्या सरांनी सांगितल्यानंतर आम्ही तिथे पोहोचलो आणि त्यांनी डॉक्टरांना लगेच त्यावेळेला कॉल केला आणि सांगितलं की आमच्या महिला येत आहे तुमच्या मदतीला, तुम्ही काही काळजी करू नका म्हणून. मी तिथे पोहोचल्यानंतर बघितलं की खरोखर त्या लेडीजची कंडिशन खूप क्रिटिकल होती. मलाही त्यावेळेला थोडीशी भीती वाटली होती की आपण या लेडीसाठी काय करू शकतो. म्हणून मी आमची सफाई कर्मचारीला सोबत घेतला. सफाई कर्मचारीची मदत घेऊन बाजूला असे जे बॉक्सेस असतात ठेवलेले, आमचे पार्सलचे बॉक्सेस गाडीमधून जे उतरवले जातात, तिथे त्या लेडीला साईडला घेतलं होतं आणि डॉक्टर येण्याच्या आधीच तिची डिलिव्हरी झाली होती. आम्ही ती मदत केली, सगळं अरेंज केलं ते सगळं. आणि त्यानंतर डॉक्टर आले. डॉक्टरांनी चेक केलं बाळाला आणि आईला. तर डॉक्टर बोलले की बाळाची कंडिशन थोडी क्रिटिकल आहे. बाळाची नाळ वगैरे कट नव्हती झालेली, ते सगळं तसंच होतं, पोटाचं वगैरे सगळं. आणि मग त्याच्यानंतर ॲम्ब्युलन्स यायला कमीत कमी 15 ते 20 मिनिटं लागलेले. मी माझा पर्सनल एक ॲम्ब्युलन्स मला आहे ओळखीचा, त्याला कॉल केलेला आणि तो 5 मिनिटामध्ये मेन गेटला आला. आम्ही स्ट्रेचर वगैरे बोलवून त्या लेडीजला मेन गेटला नेलेलं आणि मेन गेटवरनं त्यांना ॲम्ब्युलन्समध्ये स्वतः मी जाऊन त्यांना ॲडमिट केलं. ॲडमिट केल्यानंतर ससूनलाही तिथे भरपूर गर्दी असते, तुम्हाला माहीत असेल. तर त्या गर्दीमध्ये लगेच पेशंटला घेतलं जात असं नाहीये. मी सांगितलं की 7 मंथची बेबी झालेली आहे छोटी आणि लेडीज प्लॅटफॉर्मला बाळाचा जन्म झालेला आहे, तर प्लीज सर तुम्ही लवकर घ्या म्हणून. आपल्या लेडीज सीएमओ मॅडम होत्या तिथे, मी त्यांना भेटली. त्यांनी लगेच लेडीजला वरती शिफ्ट केलं वॉर्डमध्ये आणि बाळाला लगेच त्या पेटीमध्ये ठेवतात, ते ऑक्सिजन वगैरे देतात, तिथे ती प्रोसिजर सुरू केली. आणि जेवढं माझ्याकडनं झालं तेवढी मी मदत केली. ऍक्च्युली त्यामध्ये मलाही भीती वाटत होती, मीही घाबरले होते ही सगळी परिस्थिती बघून, पण नंतर छान वाटलं. थँक्यू. नक्कीच 2 दिवसांपूर्वीची ही घटना आहे. ज्यावेळी तुम्हाला कॉल आला त्यावेळी खरंच खूप पॅनिक सिच्युएशन असू शकते. तुम्ही जवळपास 15-20 वर्ष आज ड्युटी करताय, याआधी अशी कधी सिच्युएशन क्रिएट झालेली होती? नाही, माझ्यावरती असा प्रसंग कधी आलेला नव्हता. ही माझी फर्स्ट टाइम होती वेळ आणि मलाही सुचत नव्हतं काय करावं, पण जितकं होईल तितकं केलं. आणि आजूबाजूला कुठली महिला दुसरी होत नव्हती म्हणून सफाई स्टाफची मदत घेतलेली आणि सफाईवाल्या मावशी माझ्यासोबत होत्या. या सगळ्यामध्ये मॅम बऱ्याचदा असं दिसून येतं की अनेकदा प्लॅटफॉर्मवरती ऍक्सिडेंट होतात किंवा असं काही असतं तेव्हा नेहमीच आरपीएफ असेल, जीआरपी असेल, हे सगळेजण तैनात असतात, खूपदा मदत करतात. मात्र ही मदत पण खूप वेगळी होती, दरवेळेस पेक्षा थोडंसं वेगळं काय म्हणतो पण हिंमत दाखवायची होती. थोडीशी भीती वाटली असेल, पण आता कसं वाटतं की तुम्ही हे केलेलं आहे? आज सगळे बोलताय मला, आज सगळे विचारताय, बोलताय मॅडम काय काम केलं, चांगलं काम केलं, म्हणून आज मला एक समाधान वाटते की आपणही एक लेडीज आहोत, आपण युनिफॉर्मवर आहोत, लोकांची मदत करायला पाहिजे. एक आमचं ड्युटी आणि एक प्रोत्साहन म्हणून मी ते काम केलं आणि मला खूप छान वाटलं. ही छोटीशी बेबीला मी जेव्हा घेतलं होतं माझ्या दोन्ही हातांमध्ये, एकच परमेश्वराकडे अपेक्षा होती की हे बाळ व्यवस्थित व्हावं आणि गुटगुटीत व्हावं. बस. आता 2 दिवस झाले, तुम्ही परत या बाळाची काही विचारपूस वगैरे केली? माझी ड्युटी नाईट करून मी गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी आल्यानंतर मी विचारलं तर बाळ व्यवस्थित आहे असं समजलं आणि आई व्यवस्थित.
मात्र या सगळ्याच्या नंतर बऱ्याचदा असं होतं की जेव्हा अशी पॅनिक सिच्युएशन असते, बऱ्याचदा लोक समोर येत नाहीत, मदत करत नाहीत. तुम्ही त्यावेळेस जर त्या क्षणाला तिथे पोहोचला नसतात तर किती क्रिटिकल हे सगळं घडू शकलं असतं? त्याच्याबद्दल मॅडम मी काय सांगू शकते. मे बी तिला जास्त त्रास झाला असता. मे बी बाळाच्या जीवाला धोका होऊ शकतो किंवा आजूबाजूला कोणी नव्हतं तिथे आणि सगळे पॅसेंजर गाडीमध्ये बसून गाडी रवाना झालेली होती आणि तो सुमसाम एरिया होता कॉर्नरचा. तिथे फक्त पार्सल मधले पार्सल उतरवतात आणि चढवले जातात गाडीला जे लांबून येतात. अशा वेळेला कोणी ना कोणी मदत तर केली पाहिजे. माझं असं वैयक्तिक मत आहे की कोणी असो अशा वेळेला आपण पटकन मदत केली पाहिजे. तोच माझा शेवटचा प्रश्न आहे की खूपदा असं होतं की कुणी मदतीला येत नाही. अशा लोकांना तुम्ही काय सांगू इच्छिता की अशी जर एखादी सिच्युएशन क्रिएट झाली असेल, म्हणजे अगदी आपण बघतो की ऍक्सिडेंट जरी रस्त्यावर झाला तरी सुद्धा लोक व्हिडिओ काढतात पण मदतीला बऱ्याचदा येत नाही. याच्यासाठी अनुभव तर नाहीये, पण असं वाटतं की जर पोलिसांना मदत नाही केली तर पोलिसांबद्दलच लोक विचार चुकीचा करतात. एक आहे वाचवणारा आणि एक आहे की त्यांनी आपल्याला मदत नाही केली. एक निगेटिव्ह मेसेज जातो सगळ्यांमध्ये. म्हणून माझं म्हणजे एक सगळ्यांना अशी विनंती आहे की पोलीस असो किंवा नसो, एक मानवतेच्या नात्याने आपण प्रत्येकाला मदत करायला पाहिजे. नक्कीच मॅम, तुम्ही जे काही केलं त्याबद्दल तुमचे अभिनंदन आणि कौतुकच आहे. आपण बघतोय की ही सगळी घटना घडल्याच्या नंतर आज शिल्पा उकाडे मॅम यांचं खूप मोठ्या प्रमाणात कौतुक होताना पाहायला मिळतं. हे जे बाळ होतं हे बाळ सुद्धा आता सुखरूप आहे, त्याची आई सुद्धा सुखरूप आहे आणि जर त्या वेळेवर पोहोचल्या नसत्या तर कदाचित एखादा अनुचित प्रकार घडला असता. मात्र तसं काहीही घडलं नाही याचं पूर्ण श्रेय त्यांना जातं, कारण डॉक्टरांच्या ऐवजी त्या इथे होत्या. वर्दीतला देव आपण अनेकदा पाहिलेला आहे, अनेकदा अशा घटना समोर आलेल्या आहेत. त्यापैकीच ही एक घटना सुद्धा आहे आणि पुणे रेल्वे स्टेशनवरती जन्मलेलं हे जे बाळ आहे ते बाळ सुद्धा आता सुखरूप असल्याचं समाधान मॅडमला सुद्धा असल्याचं पाहायला मिळतं. कॅमेरा पर्सन निलेशसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. ₹1 भरा आणि थायलंड मध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त ₹32,999 पॅकेज मध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.